नमस्कार, मी प्रियंका चंदाले. कथासंग्रह तडजोड. लेखक अशोक कोकाटे. कथा वडाप. गावातल्या खुमास चवदार बातम्यापासून गल्ली ते दिल्लीतल्या राजकारणाच्या बातम्या चवीनं चघळायचं ठिकाण म्हणजे मारुतीच्या देवळाजवळचा पार. आणि पारावरच्या गप्पा म्हटल्यावर हमखास रंगत. रिकामा वेळ घालवायचा एकमेव फज्जा. काही जण सुशिक्षित, काही असुशिक्षित, तर काही नातवंड खेळवायला आलेली म्हातारी. हुरहुन्नरी माणूस पारावरल्या चर्चेचा अध्यक्ष. विनोदाचा चुटका मारायचा आणि एखाद्याची मापात काढायचा. शिकलेल्यांनी अडाण्यांना नाव ठेवायची आणि अडाण्यांनी शिकलेल्यांच्या वर्मावर बोट ठेवायचं. मग इथं कशाला बोंबलत बसला या? शिकलेल्यांची मोठी अडचण. भांगलणं येत नाही, वझं येत नाही, म्हशी धुवायची लाज वाटतीया. संभ्या, हैब्या, केऱ्या, अडाणी पण फडात कामाला. जेमतेम हंगामी पगार. ढोरासनी वाडं, गुराळात गुळाची शेरणी, गरज पडल्यास गुराळ मालकाकडून उचल. हंगामी धंदा असेना का, पर झकपक कपडे घालून जत्रवर हिंडायला मोकळीक. बाळ्या, वशा, ग्रॅज्युएट. नोकरीसाठी आमदार खासदारांच्या बंगल्यांच्या पायऱ्या झिजवून नाच सोडलेली आणि पारावर बसलेली. भरती नाही, कॉल नाही, वशिला नाही, पैसा नाही म्हणून नोकरी नाही, यापेक्षा त्यांच्याकडे उत्तरं नव्हती. प्रत्येक इलेक्शनला वशा पुढाऱ्याच्या सभेत भाषण करायचा, लोकशाहीची तत्त्व लोकांना सांगायचा आणि इलेक्शन झाल्यावर पुढाऱ्यांच्या राजेशाही थाट बघत बसायचा. पुढाऱ्यांची पडल्या सडल्याली कामं करायचा. आता त्याचा पार कंटाळा आलता म्हणून नाच सोडल्याला आणि दोस्त मंडळीत पारावर बसल्याला. पारावर बसून जगाच्या गप्पा मारायचा आणि घरात जाऊन गप्प गुमान खायचा. तान्या 12वीत इंग्रजीत नापास. बाळ्या 2 वेळा 10वीला सगळ्याच विषयात नापास म्हणून शाळा सोडली होती. केशा SYB एला, भग्या TYBA होता. त्याला पण माहीत होतं की आपण वशासारखं सुशिक्षित बेकार म्हणून फिरणार, तरी पण अभ्यास जोरात करीत होता. केऱ्या लय बेरका, अडाणी पण शिकलेल्यांची बराबर खुळ्यात काढणार. तो म्हणणार, अरे लेकाच्यानू काय तरी धंदा करा, नाहीतर तुमची लग्न सुदीक होणार नाहीत. कोण रे तुम्हाला रिकामं टेकड्यासनी पोरी देणार? खऱ्या अर्थानं केऱ्याचं खरं होतं, पर करायचं काय? धंदा करायचा म्हटला तर भांडवल पाहिजे. भांडवल कुठलं आणायचं? प्रत्येकाची पोटापुरती जमीन वर्षाकाठी. कुठं 4 पैसे यायचं, तोपर्यंत 10 पैसे कर्ज झालेलं असायचं. दूध दुभत्यावर घरखर्च चालायचा. आईबाला नाकी नऊ यायचं. माहिती असून आंधळ्यासारखं झालेली मार्ग काय निघत नव्हता. भग्यानं मार्ग शोधला. सुशिक्षित बेकार कर्ज काढायचं. त्याला सबसिडी पण असते. काही प्रमाणात कर्ज माफ होतं. भग्याच्या रूपानं चर्चेत भगवान अवतरला. वशानं निर्णय पक्का केला. सुशिक्षित बेकार योजनेतून कर्ज काढायचं. आपल्याला पैसे साठवून काय करता येणार नाही. पैसेच नाहीत तर साठतील कुठलं? आरपर धंदा कुठला करायचा? तान्या म्हणाला. न्हाव्याचा राहिलाय म्हणावं तर रोज सकाळी स्वतःची दाढी करतोयाच. केऱ्यानं विनोदाचा चुटका मारला. सगळ्यांनी ख्या करून एकमेकांच्या हातावर टाळी मारून विनोद साजरा केला. पण वशा गंभीर होऊन म्हणाला, चेष्टा बास झाली. लेकांनू निम्मं आयुष्य शिक्षण घेण्यात गेलं. राहिलेल्या आयुष्यात काहीतरी करायला पाहिजे. गप्प बसून चालणार नाही. आजा पंजापासनं आपली माणसं या शेतात मरत आल्याती. आईबा पण खपलं. आपण बी इथंच खपणार. काय फरक पडणार नाही. आता पातूर आईबाचं हातपाय चालत्यात म्हणून ठीक झालं. पुढं आपल्याला गुडघं टेकायची येळ येईल. धंदा करायचा म्हणजे काय करायचं? बाळ्या म्हणाला. भग्यानं आयडिया सांगितली. बँक ऑफ इंडियातनं सुशिक्षित बेकार योजनेतून कर्ज काढायचं. तान्यानं भग्याच्या मांडीवर थाप मारून सांगितलं. भगवानराव, माहीत आहे का तुला? बँक ऑफ इंडिया न सिरप्या न्हाव्याचं कर्ज फिटलं नाही म्हणून वाटी वस्तऱ्यासकट खोकं उचलून नेलं.
ते लेका दारुडं होतं, ते काय धंदा करीत होतं होय? भग्यानं समर्थन केलं. वशानं विषय बदलला. बरं जाऊ दे, धंदा असा कुठला आहे की बंद पडला नाही पाहिजे, सतत पैसा येत राहिला पाहिजे. एवढ्यात सर्जानं गाडी उभी केली आणि हाक दिली, चला. बांबवड बांबवड आणि वशाची ट्यूब पेटली. बास, धंदा सुचला. वडापवाला गाडी घ्यायची. अरे ह्योच धंदा आता तेजीत हाय. 4 पावलं सुधीक माणूस चालत नाही. बाळ्या म्हणाला, महामंडळाच्या डब्यात कोण बसतूया? बघा की ती कशी लोंबकाळत्या ती. गाडीत जेवढी बसत्यात त्याच्या परास दुप्पट बाहेर लोंबकळत्या ती. तान्या म्हणाला, अरे रोज ताजा पैसा. केशा म्हणाला, तो सर्जा दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर हाय, पण रोज संध्याकाळी 5-50 गाळा मारून घरला येतोया. बाळ्या म्हणाला, अरे त्याचं काय वाईट चाललं या, पुढाऱ्यासारखा रुबाबात असतो या. बाळ्या म्हणाला, वशानं वडापाचा धंदा फिक्स केला. भग्यानं आणि वशानं बँकेची कागदपत्र गोळा केली. 7-12 हरकती गोळा केल्या आणि बँकेत सगळी कागदं जमा केली आणि वशा वडापची स्वप्न बघू लागला. भरपूर पैसा कमवायचा, गाडीचं कर्ज फेडायचं, घरचं कर्ज भागवायचं, लगीन करून थाटामाटात परपंच करायचा, आईला आणि बायला म्हातारपणी सुख द्यायचं. उभ्या जन्माची मळणी करून वशाला लहानाचा मोठा केला, शिकविला, त्यासनी हिसावा द्यायचा. वशाचं कर्ज प्रकरण बँकेत मंजूर केलं. 5% रक्कम भरल्यावर बँक गाडीच्या किमतीचा चेक देणार. आता ह्या रकमला काय करायचं? कर्ज मंजूर झालं, पर 4%. 25,000 रुपये भरायला लागणार. मोठा प्रश्न उभा राहिला. ज्याच्यासाठी धडपड करायची चालल्याली तेच गरज म्हणून पुढं उभा. वशानं आणि भग्यानं बराच वेळ डोकं खाजवलं, पर काय पर्याय निघत नव्हता. अरे म्हाताऱ्याला विचारूया, भग्या म्हणाला. त्याच्याकडं काय हाय मला माहीत हाय नवं, वशा म्हणाला. तरी पण विचारून बघूया म्हणून दोघांनी म्हाताऱ्याला विचारलं. आबा, कर्ज मंजूर झालं या, पर पहिल्याच्यानं 25,000 रुपये भरायला पाहिजेत. अरे वसंता, आपल्याला उंदीर सांभाळायला जमायचं नाही आणि तू हत्तीला इशारत द्यायला निघालायस. आपल्या दातावर मांस आहे का? आबा म्हणाला. वशाचं डोसकं बिनासलं. मग मी काय असाच गावातनं बोंबलत फिरू? काय शिकून उपयोग झाला? वशा म्हणाला. अरे वसंता, हांतरून बघून पाय पसरावं माणसानं. होय, हेच नडतं या म्हणून ग्रॅज्युएट होऊन गावात बसलूया. मग आता इलाज काय? आबा म्हणाले. मारुतीतलं रान ठेवूया, वशा म्हणाला. अरे पर ते रान देवस्थानातलं हाय, मग काय होतं या? एकीत तरी नाही नवं. भग्यानं मध्यस्थी केली आणि म्हणाला, लखुतात्या हातपाय हलवल्या बिगर मार्ग सापडणार नाही. अरे पोरांनो, मला बी पटतं या, पर आपली ताकद तेवढी आहे का? आगा तू गप बस. सरकारी स्कीममधलं पैसं का सोडायचं? त्याच्या मारी सरकारी स्कीमा कागदावर करून पैसं खात्यात. आम्ही तसं तरी करत नाही, वशा म्हणाला. पैसं येळेवर गेल्यावर फिटल की कर्ज आणि व्याजदरात पण सवलत असते, भग्या म्हणाला. अरे पर देवस्थानातलं रान देऊन जमल का? लखुतात्या म्हणाला. मग शिवारातली 2 कुणगी घाणवट ठेवूया की, वशा म्हणाला. आता मात्र लखुतात्याचं त्वाण बंद झालं आणि मुदत खरेदी कागद करून रान घाणवट ठेवलं. आणि एक दिवस वशाची नवी करकरीत गाडी करा ब्रेक दाबीत दारात उभी राहिली. लहान सहान पोरं बाळं, बाया माणसं गडी ओवाळायला जमलीत. गल्लीला नव्हं तर अख्ख्या गावाला वशानं धक्का दिला. लखुतात्याच्या वशानं कमाल केली. लखुतात्याला कवा पायतान मिळालं नाही, पर पोरग्यानं 4 चाकाची गाडी आणली. लखुदाचा पांग फिटला. रकमाचं दिस उजाडलं. जे सपनात आलं नसतं ते दारात उभं राहिलं. कसं का असना वशा मार्गाला लागला. 9ला उठणारा वशा पहाटे 5ला उठायला लागला. गाडीवर पाणी मारून वासाची अगरबत्ती लावूनच गाडीला स्टार्टर मारायचा. लवकर जाऊन गाडी नंबरात उभी करायची. जरी उशीर झाला तरी 4-5 नंबरानं गाडी मागं राहायची. मग तर त्या दिवसाचा धंदा आतबट्ट्यात. कोकरूड बांबवड कोकरूड.
वशाचं तोंडपाठ झालं. तिकिटाचं दर तोंडपाठ झालं. हातात पैसा खेळायला लागला. तशी गाडी पण पळायला लागली. पारावरचा वशा वाऱ्यावर पळायला लागला. पैसे आकडेमोड, पोलिसांचा हप्ता, बँकेचा हप्ता, डिझेल, मेंटेनन्स सगळा खर्च जाऊन दिवसाकाठी 100-200 कसं तरी जमवायचं. जुनं वडापवालं वशाचं नवं दोस्त झालं. संध्याकाळची शेवटची ट्रीप जरा नोटा टाकून करायची. पहिल्याच्यानं वशा नाही म्हणायचा, पण वडापचा स्टाफ जमल्यावर बैठकीत नाही म्हणायची खोटी. दे तरी नाही तर घे तरी या सूत्रानं वशा घ्यायला लागला. त्यात माणुसकी पण असायची. नडीतोडीला 1000-1200ची नड निघायची. उसनं पासनं घेऊन दिवस ढकलायचं. कशीबशी तडजोड करून बँकेचा हप्ता भरायचा. वडापला गाडी वापरून कामाला निघायची. मिस्त्रीला एक रक्कम पैसे देताना 4-2 दिवसाची मिळकत जायची. टायरी बाद होत आलेल्या पण तसंच रेमटीत चाललेलं. बँकेचा हप्ता लांबणीवर पडायला लागला. पोलिसांचा हप्ता न चुकता द्यायचा. RTO साहेब, ST साहेब आला की धंद्याच्या नावानं बोंबच. मध्येच एखादा हवालदार दिवसभर गाडीवर दिला घेऊन यायचा. मग तर काय, डिझेल स्वतःच टाकायचे. भाडं नाही. रिकाम्या हातानं परत यायचं. भाडं मागावं तर कुठंतरी जादा सीटा म्हणून पकडतील, दंड करतील, नाहीतर गाडी सस्पेंड करतील म्हणून गप्प बसायचं. रान मुदत खरेदी खानवाट मुदत संपायच्या आत पैसे परत गेलं पाहिजेत. बँकेच्या नोटिसाचा तगादा एक ना अनेक विचारांचं चक्र डोक्यात फिरत होतं आणि गाडीची चाक पण तेवढ्याच गतीनं फिरत होती. 1-2 सीटांसाठी वडापवाल्याच्यात भांडणं, अश्लील शिव्या. ग्रॅज्युएट वशा पण परिस्थितीनं वडापकरिता कवा एवढ्या कर्जातनं मोकळा होते असं झालेलं. आणि एक दिवस काळकुट्ट ढग जमलेलं. जोरात पाऊस पडण्याची चिन्ह दिसत होती. काळवांडून आलेलं. वशानं नेहमीप्रमाणे गाडीचं पूजन करून स्टार्टर मारला आणि मिळल त्या सीटा घेत बांबूड गाठलं. अगोदरच 5-6 गाड्या नंबराला. गाडी नंबरात उभी करून वडापवाल्याबरोबर मस्तपैकी चहा घेतला. आज काय धंदा होणार नाही. राजू पवारानं विषय काढला. आज जोरात पाऊस पडलं. सगळं आभाळ गच्च झालंया. कोण पावसातनं बाहेर पडतोया. गाडी दारात लावून निवांत घरात बसल्यालं बरं. पर वशाला ते शक्य नव्हतं. एक दिवस जरी धंदा चुकविला तर सगळीच गणित चुकत्यात. राजूनं नंबरातनं गाडी बाहेर काढली आणि जनता गाडीच्या पुढं रेमटीत नेली. वशाचा नंबर आला. पावसाची रिपरिप सुरू झाली. पावसामुळं गाडी पण लवकर भरली. वशानं गाडी सुरू केली. एवढ्यात पाठीमागची पण गाडी भरली. वशानं जोरात गाडी सोडली. मागची गाडी पुढं जाऊ द्यायची नाही. नंबर चुकल म्हणून जरा गाडीची लिव्हर दाबूनच धरली. जोरात गाडी सुटलेली. टायर पार गोटा झालेली. रस्त्यावरल्या शेणकाटावरनं गाडी चळायची हे माहीत असूनसुद्धा वशा गाडी जोरात मारला. पुढचा नंबर चुकवायला नको आणि मागची गाडी पुढं जायला नको. एखादी दुसरी ट्रीप जादा झाली तर बऱ्यापैकी धंदा होईल. थोडीफार रानावरलं थोडीफार बँकेतलं कर्ज कमी होईल. वशाच्या डोक्यात हिशोबाचा चकार चालू होता. आणि काय कळायच्या आतच वळणावर गाडीनं 3 पलट्या खाल्ल्या. जोरात किंकाळी आरडाओरड झाली. कुणाचं डोसकं फुटलं, कुणाचं हातपाय मोडलं. बरीच गाडी खाली अडकल्याली. पाठीमागची गाडी आल्या त्यातली माणसं पटापटा उतारली. सगळ्यांनी गाडी उचलली. 1-2 बायका आणि 3 गड्यांचा चेंदामेंदा झालता. त्यात वशा पण. वशाची गाडी उलाटली आणि वशा सकट 5 माणसं खल्लास झाल्याची बातमी वाऱ्यासारखी कोकरूड बांबोडे रस्त्यावर पसरली. सारा वडापवाला ॲक्सिडेंटच्या ठिकाणी जमला. जखमी झालेल्यासनी कोल्हापूरला CPR मध्ये पळवली. पोलीस आले. रस्त्यापासून गाडीची टेप टाकून माप घेतली. पंचनामा केला आणि मडी पोस्टमार्टमसाठी सरकारी कारखान्यात नेली. अपघाती निधन म्हणून पोलिसात नोंद झाली. साऱ्या गावावर शोककळा पसरली. लखुतात्याला आणि रखमाकाला कळू दिलं नव्हतं. पाऊस झिमझिम पडत होता. वडापच्या गाड्यांचा तांडा लखुतात्याच्या दारात उभा राहिला. लखुतात्या बावरला. एकाएकी एवढ्या गाड्या कशा पाय आल्या आणि आमची गाडी कुठं दिसत नाही. सारं गाव जमलं. गल्लीत उभा राहायला जागा नव्हता. 4 चौघांनी
उतरून वशाला गाडीतनं बाहेर घेतला. तशी रखमाकानं बॉम्ब ठोकली. लखुतात्यानं जमीन धरली. हातानं जमीन वरबडली. काय झालं, कसं झालं, दैवाचा घाला कसा झाला, गावात हाहाकार माजला. लखुतात्याचं वाईट झालं. एकुलता एक लोक गेला. म्हातारपणी वाईट नशिबानं वाट्याला आलं. लखुतात्यानं जमीन वरबडली. रखमाकानं छाताड बडवून घेतलं. उभ्या जन्माची मळणी करून वशाला झाडासारखा गडी केला आणि आता डोळ्यापुढं तेच झाड आडवं पडलेलं. बाया माणसांनी रखमाकाला आणि बाया बापयांनी लखुतात्याला सावरून धरलं होतं. पाऊस पडतच होता. उघडायची चिन्ह दिसत नव्हती. झांजर पडत आलेली. डोळ्यांच्या उजेडानं पुढचा क्रियाक्रम आवरायची म्हणून भावकीच्या माणसांनी लाकूड फाटा मसनवाट्यावर पोचता केला होता. आता पावसानं किरडी कशी न्यायची म्हणून एक जण वडापाला म्हणाला, ठेवा माझ्याच गाडीत तशीच तिरडी आणू आणि जाऊया. आणि तसंच केलं. वडापच्या गाडीत तिरडी ठेवली. वडापच्या गाड्याचा तांडा मसनवाट्याकडं निघाला. परिस्थितीला लाजीम होऊन वडाप करणाऱ्या वशाचं पण वडाप झालं. धन्यवाद.